पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. आवाज वाढवतोय कायला थोडा वाढवा बरं. हा थोडा कमी करा, सिट्टी कंट्रोल ठेवा फक्त पुरे. भगवान स्वरूप अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणा वर्णालय भगवान महादेवांच्या पवित्र प्रांगणामध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग, सेवेकरिता गायलेला अभंग, सेवेकरिता आपल्या पुढे हात ठेवलेला अभंग संत शांत आणि श्रीवंत संत एकनाथ महाराज यांचा. संत एकनाथ महाराज अभंगाद्वारे देवाचा स्वभाव वर्णन करतात. विठ्ठल 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 वारकरी परंपरा, कीर्तन परंपरा, त्या परंपरेचा विचार केला. व्यवहारामध्ये जर आपण बँकेमध्ये पैसे ठेवले, कमी 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 ठेवता ठेवता ते जास्त होतात, ठेव जास्त वाढते आणि मग अचानक जास्त पैसे काढायचे असले मग आपण पासबुक घेऊन जातो. पण त्याकरता थोडे थोडे पैसे आपल्याला ठेवावेच लागतात. तसं आज आपण या ठिकाणी 8 ते 10 म्हणू नाही का, थोडा उशीर झाला तरी का होईना, पण या वेळेत, या काळात, या अवधीमध्ये आपण ज्या ठिकाणी बसलात हे 2 तास देवाच्या दरबारात पोहोचतात. ही पुण्याची ठेव या बँकेत जमा नसली, आपल्या कुटुंबात जमा नसली, पण ही पुण्याची ठेव परमात्म्याच्या बँकेत मात्र जमा होते. आणि म्हणून कोणी समजू नये की हे 2 तास आमचे वाया जातील, तिळे तिळे पुण्य साचा पडे. पुण्य कमवायचं असलं तर तिळा तिळासारखं कमवायचं असतं नाही का. त्याप्रमाणे अनेक वर्षांची परंपरा राखत आपण याही वर्षी भोलेनाथांची महाशिवरात्र मोठ्या थाटामाटात आनंदात भक्ती भावनेने श्रद्धेने पार पाडत आहे. अनेक वर्षांची म्हणण्यापेक्षा 33 वर्ष आपल्या उत्सवाला झाली. त्यात पालखी मिरवणूक सोहळ्याला 18 वर्ष झाली आणि ही 3ऱ्या वर्षाची कीर्तन परंपरा आहे. अशी आपली आख्यायिका आहे. आपल्या समोर असलेली मंडळी साधी नसून ही टीव्ही स्टार मंडळी आहे. आमच्या वाटेला नेहमी वेगवेगळे रूपक येत असतात. कधी कधी अवतीभोवती इतके साऊंड असतात की त्याला म्हणावं लागतं आवाज कमी ठेव. सकाळी मी त्या कोपऱ्यात होतो, मोखाड्याचा शेवटचा कोपरा, जिथं देवबान मंदिर आहे, खोडाळा अर्थात जव्हारवरून मोखाड्यापासून घोटीला जाणारा जो रस्ता आहे. सकाळी एक 10 ते 12चं कीर्तन तिथे होतं. त्यात देवानं अशी शिक्षा दिली, आज 4था दिवस आहे, उपवास आहे. 4था दिवस अर्थात 13 तारखेला एकादशी, एकादशीला वारकरी जेवण करत नाही. 14 तारखेला दुपारी जेवण केलंय. 15 तारखेची महाशिवरात्र उपवास आहे, आज सोमवार आहे. त्यात साहेब म्हणाले नंतर जेवण करा. म्हटलं देवा हे तुझेच उपकार. म्हणून थोडासा चेहरा थकल्यासारखा वाटतोय. मूळतः फार दुर्वर्ण जरी आलो नसेल, ग्रामीण भागातला आहे, पण आमचा प्रवास टीव्ही पर्यंतचा आहे. म्हणून ही जी मंडळी आहे आपण यांना पाहत असताना युट्यूबच्या माध्यमातून पहा. हरिभक्तपरायण भरतजी महाराज नाकरे, हरिभक्तपरायण कृष्ण महाराज कोलेकर आणि त्यांचे छोटे बंधू ज्ञानेश्वर महाराज कोलेकर, ही मंडळी साधी सुधी नसून जरी दरी खोऱ्यातून आली असेल पण यांचा प्रवास टीव्ही पर्यंतचा आहे. विठ्ठला विठ्ठल भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील तालुका आपला कुठला? पालघरच होईल, सफाळी लवकरच होईल. पालघर जिल्हा, पालघर तालुक्यातील आपलं हे गाव उसरणी का? उसरणी. मॅपला तेच नाव येते म्हणून माझ्या मुखामध्ये ते उरसणी येते, पण हे वेगळं आहे, उसरणी आहे. प्रदीपजी महाराज पाटील यांचा फोन आला खरं तर, आणि रोज प्रवास सुरू आहे. रोज महाशिवरात्र समुद्र सपाटीकरणातच होते आमची. काही भागामध्ये अनेक वेळा समुद्र सपाटीकरणावर जे लोक राहतात त्यांच्याविषयी गैरसमज पसरवले जातात. काय? समुद्राच्या जवळ असलेली मंडळी आध्यात्मिक नाही, पारमार्थिक नाही, देव कळत नाही, नाना प्रकारचा असा गैरसमज पसरवला जातो. पण गेल्या 2-3 वर्षात माझा समुद्र सपाटीकरणात जास्तीत जास्त प्रवास आहे. रात्री कालच्या रात्रीला आम्ही जिथं होतो
उंबरगाव, तिथंही बीच आहे नाही का. तिथं वेवजी नावाचं गाव आहे. कीर्तनाला 8,000 लोक होती. महादेवाचं भव्य मंदिर आहे. महाराजजी सोबत होते. 8,000 लोक. त्यात आषाढी एकादशीला भरगच्च पाऊस होता. वाढवणच्या जवळ वरोड नावाचं गाव आहे, तुम्ही जवळच आहेत. तिथं दर्शनाला 10,000 लोक होती. आषाढीला तिथं लाईव्ह कीर्तन होतं. त्याही पलीकडं आगरवाडीला 2-3 वेळा माझं कीर्तन झालेलं आहे. पालघर आणि बोईसरला कीर्तन झालेलं आहे. आणि आता हे आपलं हे गाव उसरणे, अर्थात हा भाग समुद्राचाच आहे. ज्या लोकांच्या मनात आपल्याविषयी गैरसमज आहेत त्यांना मी सांगू इच्छिन, सगळ्यात जास्त परमार्थ तुमच्याकडे आहे. तो परमार्थ अंतःकरणातला, मनातला, प्रेमाचा, श्रद्धेचा आहे. म्हणून 8 वाजत होते, तुम्ही वाट पाहत होतात कीर्तनकार केव्हा येतील. याचा अर्थ अध्यात्माची ओतप्रोत तळमळ तुमच्या मनामध्ये आहे. आणि मला ज्यांनी इथं आणलं, ज्यांच्या माध्यमातून आपल्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब, खरं तर त्यांनी मॅप पाठविला. मूळ म्हणजे मी राजघराण्यातला आहे. जवाहरला आले तर मुकणे राजांचा राजवाडा आहे. व्यवहारांना व्यवसाय मी पत्रकार आहे. नाना प्रकारचं नातं आहे. शिक्षण माझं डहाणूला झालंय नाही का. वाणगावचं आसनगावला मी कॉलेजला होतो ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर BSc ॲग्रिकल्चर मी कोसमाडला गेलं. म्हणजे बरीच वर्ष, 5 वर्ष मी याच भागात होतो. आणि म्हणून या भागात काय चालतं, काय पिकतं, काय दिलं जातं हे मला पक्क माहीत आहे. तुम्ही माची समाजाचा जो उल्लेख केला तर माझे मित्र मैत्रीण अनेक त्या समाजामध्ये आहेत. त्याही वेळी 2-5 वर्ष एकत्रित असताना स्नेह, आपुलकी, भाव, भक्ती, आदर, प्रेम ह्या सगळ्या गोष्टी ओतप्रोत भरल्यात. आणि म्हणून आपलं हे गाव दिसायला साधं असलं, हरी कीर्तनाला लोक जरी कमी असली, गर्दी जरी नसेल, पण गर्दी मात्र आहे. आणि मग प्रदीप महाराजांनी मला फोन केला, महाराजजी असा असा विषय आहे, जाल का तुम्ही. म्हटलं निश्चितच. खूप दूर आहेत ते, त्यांना येणं शक्य नाही, तुम्ही जावा 2-4 लोकांना घेऊन. खरं तर हा जो कालावधी आहे, ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमच्या भागामध्ये प्रत्येक गावात उत्सव चालू आहेत. ही मंडळी घरी पोचली, फक्त कपडे बदलले तशीच आली. मी प्रवास करत असताना तोंड धुवायला आपल्या घरी आलो. इतका प्रवास सध्याचा आहे. सांगायचं तात्पर्य, दूरवरनं जरी प्रवास करत असलो तरी आल्याच्या नंतर फार मनमोहक वातावरण वाटलं. आणि कीर्तन परंपरा आपल्या गावामध्ये 3ऱ्या वर्षाची आहे. काही काळात 2 वर्ष आपण कीर्तन श्रवण केलेत. आपण त्या निमित्ताने या ठिकाणी आलात. मूळ म्हणजे महिला मंडळ, अर्थात मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाही का, बुजुर्ग मंडळी ज्यांनी आपल्या जीवनात अनुभवाने केस पिकवलेत. विशेष म्हणजे बालगोपाल, हे संस्कार फार महत्वाचे आहेत. त्यांना वाटत असेल कीर्तन म्हणजे काय, पण 2 शब्द कानावरती गेले ना, हे संस्कार उपयोगात येणार आहेत. स्पर्धेच्या युगामध्ये, वैज्ञानिक युगामध्ये शिक्षण घेत असताना शिक्षण घ्यावं, पण संस्कार हा शब्द कधी विसरता कामा नये. आणि ते कार्य वारकरी संप्रदाय निश्चितच मोठ्या मनाने करत असतो. आणि म्हणून तुम्हाला बसायला लावलं, हे वारकरी संप्रदायाचं दंडक आहे. आमचे मृदंगाचार्य, गायनाचार्य, हा विना हा नारदांचा विना आहे. हा डोक्याचा फेटा हा संप्रदायाचा फेटा आहे. ही गादी नारदाची गादी आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे अनादी काळापासून जी परंपरा आली, त्या परंपरेचे आपण पायिक आहोत. म्हणून आपण सर्वजण कीर्तन श्रवण करत आहात. विठ्ठला 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 विठ्ठला. अजून एक सूचना, थोड्या वेळात का होईना, ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी होईल त्या त्यावेळी सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. का? परमात्म्याच्या नामामध्ये जी शक्ती आहे ती अन्यथा इतर तर कुठेही नाही. आणि म्हणून हे 2 तास परमात्म्याच्या नामामध्ये आपण घालवायचे आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. चला ऐकूया. काय दिलं भारत मातेनं तुम्हाला, काय दिलं? विचार पाहत असताना विचार मांडला जातो, या देशानं आम्हाला संस्कृती दिली, याच देशानं आम्हाला उत्सव दिले, सण याच देशानं दिले. आज आम्ही मांडी घालून बसलो, ही याच देशाची किमया आहे, याच देशाची किमया आहे. म्हटलं जातं, धन्य ही भारतवर्षे, धन्य यश परंपरा, भारतीय जन धन्य, धन्य यश संस्कृती. इथले सण धन्य आहेत, उत्सव धन्य आहे, परंपरा धन्य आहे. नवे इथे जन्मलेला प्रत्येक माणूस धन्य आहे. का? आपण ज्या राज्यामध्ये जन्म घेतलाय ते राज्य साधं नसून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
ज्या कुळात जन्म घेतलाय ते कुळ सर्वांचं पवित्र कुळ आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरिचे दास जन्म घेतील, जेथे हरिचे दास जन्म घेतील, झाला नारायण. कर्म धर्म त्याचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेतील, जेथे हरीचे दास जन्म घेतील, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. कर्म धर्म त्याचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश. साधी भाषा संतांनी वापरली. पवित्र कुळात पावन देशात जेथे हरीचे दास जन्म घेती त्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म आहे. तुम्ही फार भाग्यवान आहात. जरी उत्सव परंपरा कीर्तन परंपरा नसली तरी प्रभू रामचंद्र रामरायांनी आपल्या वडिलांचं पिंडदान विधी वाढवण केलेला आहे. ते ठिकाण आहे अक्षय तृतीयेला ती जागा मोकळी असते समुद्रात, फक्त अक्षय तृतीये दिवशी. अर्थात ही आपली जी भूमी आहे साधी नसून लोक जगातली लोक समुद्र पाहायला इथे येतात, पण तुमचा जन्म समुद्रावरती आहे. सगळ्या गंगा जिथं एकत्र येतात त्याचं नाव समुद्र आहे. आम्ही गंगेच्या तपासून त्र्यंबकला जातो, नाशिकला जातो, गयेला जातो, प्रयागला जातो, सगळ्या गंगा इथं आहेत. म्हणून आपला भाग दिसायला साधा असला पण अध्यात्मानं फार मोठा आहे. ज्या कुळात जन्म झालाय, ज्या देशात जन्म झालाय ते कुळ पवित्र आहे. याच देशानं संस्कृती दिली, परंपरा दिल्या, सण दिल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली. ते ज्ञानेश्वर महाराज याच देशानं तुम्हाला आम्हाला दिले. संत तुकाराम महाराज, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, संतांची नाव आपण ऐकली असाल. नव्हे आपल्या भागात एखादा चांगला सज्जन महात्मा असेल, भले त्याच्या गळ्यामध्ये माळ नसेल, पण तो सज्जन असेल, त्याच्या मुखामध्ये अमृतमय वाणी असेल, शब्दामध्ये ताकद असेल, अंतकरणामध्ये ओतप्रोत प्रेम असेल, त्याला सज्जन म्हणतात. सज्जन शब्दाचा अर्थ सांगत असताना ज्यानं सफेद कपडे घातले तो सज्जन असा काही विषय नाही. वाचेने रसाळ, मनाने निर्मळ, त्याच्या गळामाळ असो नसो, नाही का. मनाने निर्मळ माणूस पाहिजे, वाचेने रसाळ पाहिजे, की आपल्या बोलण्यातून एखाद्याचं मन दुखता कामा नये. मला सांगायचंय संत परंपरा याच देशाने तुम्हाला आम्हाला दिली. जिनं अनेक मुलांचा अनेक मुलींचा सांभाळ केला, आता नाही राहिल्या त्या. वैकुंठवासी सिंधुताई सपकाळ याच देशाने तुम्हाला आम्हाला दिल्या. अनेक मुलांचा अनेक मुलींचा सांभाळ केला. ज्यावेळी सिंधुताई गेल्या ना त्या दिवशी एक मुलगा काळा कोट घातलेला ढसा रडायचा. अगाई उठ ना, अगाई उठ ना. आता मला आई कोण, बाबा कोण, कोणाला हाक मारू आई, कोणाला हाक मारू बाबा, उठ ना गाई. तो मुलगा रडायचा, सांगायचा अगं आई जन्मदाते आई वडिलांनी कचऱ्याच्या डब्यात टाकलं, कचऱ्यात टाकलं. यदा कदाचित जर तू 10 मिनिटं उशिरा आली असतीस तर या गावातल्या कावळ्यांनी टोचन मारून फाडून खाल्लं असतं. यदा कदाचित 15 मिनिटं उशिरा आली असतीस तर गावातल्या कुत्रांनी दातांनी फाडून खाल्लं असतं. आई उठ ना, मला कोण. सिंधुताई याच देशाने तुम्हाला आम्हाला दिल्या. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मनुष्याने जीवनामध्ये असं कर्म करावं, असं कार्य करावं, गेल्याच्या नंतर जगाने आठवण काढावी. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद त्यातलीच मंडळी भारत देशाकरता ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं. मला सांगायचं आहे या देशानं काय दिलं, सण दिले, उत्सव दिले, परंपरा दिल्या. आज मी उभा आहे, माझं वय कमी असून तुम्ही श्रवण करता, ही याच देशाची किमया आहे, ज्याचं नाव आहे संस्कृती. म्हणून आपला देश साधा नसून, आपलं राज्य साधन असून संस्कृती प्रधान आहे. त्यात अध्यात्माकडे तुम्हाला नेत असताना आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहता हा जिल्हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं फार मोठा आहे. वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू जोग महाराज होऊन गेले. त्यांची परंपरा ज्यांनी चालवली ते सद्गुरू दांडेकर मामा, की ज्यांचं कुटुंब पालघरला वास्तव्यात आहे.
आणि त्या दांडेकर मामांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. दांडेकर मामांच्या नावाचं प्रतिष्ठान आपला आहे. संस्थापक अध्यक्ष मी स्वतःच आहे. त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर कार्य करत असतो. त्यांचे चुलत नातू इथे आहेत. त्यांचं नाव कदाचित तुम्हाला माहित असेल, सुधीरजी दांडेकर, रामकृष्ण दांडेकर, नाही का? त्यांच्या नावाचं कॉलेज आहे. आपण ज्या भूमीमध्ये आहोत ती भूमी साधी नाही. ज्या राज्यामध्ये वाढतो ते राज्य साध्य नाही. तात्पर्य सण उत्सव सगळ्यांना धन्यता आहे. तुमचा जन्म झालाय ना, या देहाचं सोनं करून घेण्याकरता तुम्हालाही धन्यता आहे. विठ्ठला 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 विठ्ठल 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 आणि मग ज्या देशामध्ये जन्म झाल्याच्या नंतर आपण धन्य आहोत ना, मग यात देशानं तुम्हाला परंपरा घालून दिल्या. काही परंपरा घालून दिल्या. मनुष्य सकाळी स्नान संध्या केल्याच्या नंतर तो देवपूजा करतो ना महिला मंडळ, प्रत्येक जण करतो. असं म्हटलं जातं सगळं जगत देवाला मानणार आहे. पोलीस देवाला मानतो, वकील देवाला मानतो, डॉक्टर देवाला मानतो, रेल्वे अधिकारी देवाला मानतात, कीर्तनकार, प्रवचनकार, मृदंग वादक, लहान मुलं, माता भगिनी, न नोकरी करणारा शेतकरी देवाला मानतो. एवढंच काय, पेताळी देवाला मानतो, नाही का? महाशिवरात्र असली त्याला वाटतं आज शिवरात्र आहे, देवाच्या पाया पडवतो, हे देवाला मानतो. पण म्हटलं जातं देवाला मानण्यापेक्षा देवाला जाणणं गरजेचं आहे. संत एकनाथ महाराजांनी काशीवरनं आणलेलं तीर्थ अर्ध्या रस्त्यात भेटलेल्या गाढवाला पाजलं. देव मानला की देव जाणला म्हणून. आपली परंपरा, ही जी परंपरा आहे प्रत्येक क्षेत्रात देव मानणारे आहे. आपली जी परंपरा आहे हिंदुत्वाची परंपरा आहे. प्रत्येक दर्यात आहे, खोऱ्यात आहे, रानात आहे, मनात आहे, कणात आहे. भक्त प्रल्हाद करता या परमात्म्यानं खांबातून प्रगट झालाय. तो सगळीकडे आहे. विठ्ठल दळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. ज्ञानोबा वर्णन करतात, सर्वांगटी रामती हा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. हा परमात्मा सगळ्या घटाघटामध्ये आहे. त्याचं नाव आहे ईश्वर आत्मा. आत्मा नावाचा परमात्मा एकदा का त्यानं जागा सोडली मग देहाला काही किंमत राहत नाही. मला सांगायचंय, याच देशानं आपल्या भागातून शिर्डीला दिंड्या जातात ना, बऱ्याचशा दिंड्या जातात. आता माझं घर रस्त्या लगतच आहे, तिथून जातात. मूळतः संस्कृती सांगते मनुष्याचा उद्धार व्हावा, त्याच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त व्हावं तर देवघरात किती प्रकारचे देव असावेत. वाङ्मय सांगतो प्रथमतः पंचायतन देवता असाव्यात, 5 देवता असाव्यात. त्या 5 देवतेच्या पलीकडे इतरत्र देव, 33 कोटी प्रकारचे देव. इष्टदेवता वेगळी, कुलदेवता वेगळी, ग्रामदेवता वेगळी, स्थानदेवता वेगळी, वास्तुदेवता वेगळी. प्रत्येकाची इष्टदेवता वेगवेगळी आहे. कोणाला कोण आवडतं, कोणाला काय आवडतो, कोणाला काय आवडतं आणि कोणाला कोण आवडतो. पण मूळतः 5 प्रकारच्या देवता आपल्या देवघरात पाहिजेतच, असल्याच पाहिजेत असं शास्त्र सांगतं. कुठली पाहिजे? प्रथमतः पहिली देवता आहे त्या देवताचं नाव आहे गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा जगातला लोकांचा सगळ्यात आवडता देव गणपती बाप्पा आहे. दुसरी देवता आहे भगवान विष्णू, की भगवान विष्णूचं राहण्याचं स्थान हे समुद्रात आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी ध्यानगम्यं वंदे विष्णु भव भय हरणं सर्वै लोकैकनाथं. तिसरी देवता देवघरात पाहिजे, ती देवता आहे भगवान सूर्यनारायण. का? तो जगाला प्रकाश देतो. आपलं जीवन प्रकाशमान व्हावं याच्याकरता भगवान सूर्यनारायण पाहिजे. आपल्या कुटुंबावरती जर पितृदोष असेल आणि जर सकाळी उठल्याबरोबर सूर्याला नमस्कार करून अर्घ्य अर्पण केलं, अनेक दिवस हा प्रयोग ठेवला तर पितृदोष नाहीसा होतो बरं, सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याच्या नंतर. चौथी देवता आपल्या देवघरात पाहिजे. त्या चौथ्या देवतेचं नाव आहे देवी माया. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, शक्तिरूपेण संस्थिता, आरोग्यरूपेण संस्थिता, धनरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. गणपती बाबा, भगवान विष्णू, सूर्यनारायण, देवी
आणि पाचवी देवता आहे त्या देवतेचं नाव आहे भगवान भोलेनाथ शिवशंकर. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठल 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 का ही देवता हवी, का पाहिजे? ब्रह्मा विष्णू महेश तीन देवतांचा विचार केला तर कार्य वेगवेगळं आहे. कोण पालकमंत्री आहे? भगवान विष्णू नाही का? ज्यानं निर्मिती केली तो ब्रह्मदेव आहे, पण नासाची देवता आहे ती म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत. आणि म्हणून त्या तिन्ही देवतांचा स्वभाव कार्य वेगवेगळं आहे. पहा बरं, 5 देवता आता बाजूला ठेवल्या तर 5 देवतांचा स्वभाव वेगवेगळा आहे. गणपती बाप्पाचा, सूर्याचा, देवीचा, शंकरांचा, भगवान विष्णूचा. बर्फाचा स्वभाव थंडपणा, मिरचीचा स्वभाव गोड, कारल्याचा स्वभाव तिखट. बरोबर ना? नाहीतरी पण कारल्याचा स्वभाव कसा आहे? खडू नको वाटतं ते, कारला नको नाही सांगतात लोक. साखरेचा स्वभाव गोड नाही का? दगडाचा स्वभाव कठीण, दगडाचा स्वभाव हा. कोंबड्याचा स्वभाव सकाळी जाग करणं, कुत्र्याचा स्वभाव भुंकणं, गाढवाचा स्वभाव लोकांना मूर्खात काढणं. गाढवाचा स्वभाव आहे तो. तुमचा स्वभाव मारामाऱ्या करणं, शिव्या देणं नाही का? असं नाही बरं. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. दगड उचलली की स्वभाव बदलतो. मंडपात असलेली 100 लोक, त्या प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. जसा तुमचा स्वभाव आहे तसा माझाही स्वभाव आहे नाही का? आमच्या बायकोचा स्वभाव आहे, आई वडिलांचा स्वभाव आहे, कुटुंबाचा स्वभाव आहे, जिल्ह्याचा, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळा आहे. कोणाला काय आवडतं तर कोणाला काय आवडतं. आमचा हा मृदंग याचाही स्वभाव आहे. तुम्हाला वाटतं चपात्या आपल्यालाच लागतात, याला पण चपाती लागते. कणिक लावल्याशिवाय मृदंग वाजत नाही. बिना तेलाचं हो, त्याचा स्वभाव आहे. इकडनं काळी शाई आहे, तोंड काळ आहे, पण पावडर लावल्याशिवाय वाजत नाही, हा तिचा स्वभाव आहे नाही का? प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. अर्थात तुम्ही आम्ही जीव जरा कठीण. तुम्ही आम्ही जीव, मनुष्याला शब्द आहे त्याचं नाव जीव. जीवाला जसा स्वभाव आहे तसा देवालाही स्वभाव आहे. का? हा जीव त्याचाच अंश आहे आणि म्हणून याला स्वभाव असल्यामुळं त्याला स्वभाव आहे म्हणून आपल्या स्वभाव आहे आपल्याला. मग जसा जीवांचा स्वभाव आहे तसा देवाचाही स्वभाव आहे. आणि मग स्वभाव सांगत असताना संत एकनाथ महाराजांना उसरणी गावकरी म्हणायला लागले, नाथ महाराज, ओ नाथ महाराज, तुम्ही भोलेनाथांना ओळखता का? हो म्हणे, ओळखतो ना. कसं काय? माझ्या घरी 36 वर्ष काम करायचे. कोण? भोलेनाथ. भोलेनाथ तेच विष्णू नाही का? विष्णू तोच विठ्ठल असं म्हटलं जातं. सांप्रदायिक परंपरा आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, हरिही तोच आणि हरही तोच नाही का? मूळतः रामराया चिंतन करत असताना शंकराचे चिंतन करतात आणि शंकर महात्मे, शंकर परमात्मा चिंतन करत असताना रामाचं चिंतन करतात. हरिपाठामध्ये अनेक प्रमाण आहेत. राम पूजी सदाशिव, रामराया म्हणजे राम प्रभू त्याचं पूजन करतो, पण भोलेनाथ रामरायाचं पूजन करतो. म्हणून आता वाक्य ऐका बरं. ज्यावेळी मंदिरात आपण जातो त्यावेळी त्याचा नावाचा गजर करायचा नाही. नीट ऐका बरं. शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर शंकराचं नाव घ्यायचं नाही, त्याचा आवडता देव त्याचं नाव घ्यायचं. रामाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर रामाचं नाव घ्यायचं नाही, जय श्रीराम मंत्र म्हणायचं नाही, हनुमंताचा गजर करायचा. हनुमंताच्या मंदिरात गेलं तर हनुमंताला कोण आवडतो? राम आवडतो, रामाचा जय जयकार करायचा. ज्याला जो आवडतो त्याचा उच्चार केला की देव पटकन आपल्यावरती नजर ठेवून राहतो, नाही तर त्याला कुठे वेळ असतो. एकानं मला प्रश्न केला होता, महाराज पंढरपूरला किती वारकरी जातात? म्हटलं लाखो वारकरी जातात. मग म्हणे मी विठ्ठलाला मानत नाही. म्हटलं का बरं मानत नाही? अहो म्हणे हे लाखो वारकरी जातात, तो विठ्ठल कोणाकोणाकडे पाहणार आहे? त्याला वेळ कुठे आहे? आणि म्हणून त्याला जे आवडतं त्याचा उच्चार केला की त्याचं लक्ष आपल्याकडे वेग देतं. विठ्ठला 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 विठ्ठला. नाथ महाराजांनी विचारलं, नाथ महाराज, तुम्हाला भगवान भोलेनाथाचा स्वभाव माहित आहे? काय स्वभाव आहे? संत एकनाथ महाराज सांगतात,
काय सांगतात, ही जी देवता आहे, हे भोले बाबा आहेत, हे जगातले सगळ्यात भोळे आहेत. म्हणून याचा पुरावा अभंगाच्या प्रथम चरणात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. पाय माझे चिती, माझे वदना शिवनाम, वाचे वदत शिवनाम. भगवान शिवाचा स्वभाव काय आहे, तर तो भोळा आहे, हा त्याचा स्वभाव आहे. शिव भोळा चक्रवर्ती, नाथ बारा सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, माझ्या चित्तामध्ये त्याचे पाय असू दे. चित्त इथं असतं बरं. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, आपल्याला दिसणारा हा जो देह आहे, 2 डोळे, 2 हात, 2 कान, 2 पाय, हा दिसणारा आहे. पण याच्या आतमध्ये काय आहे, तर हा देह 36 तत्वांचा आहे. याच देहामध्ये सुख आहे, याच देहामध्ये दुःख आहे, याच देहामध्ये इच्छा आहे, याच देहामध्ये द्वेष आहे. 36 तत्वांचा देह आहे बरं. हा, त्यात पंचमहाभूत, आकाश, वायू, जल, अग्नी, तेज, पंचमहाभूत, 6वाय अहंकार. भगवद्गीतेमध्ये याचं वर्णन आहे 36 तत्वांचं. महाभूतान अहंकारो बुद्धिर व्यक्तमेवच, इंद्रियाणि दशैकम च पंचचेंद्रिय गोचरा, इच्छा द्वेष सुखम दुःखम संगात चेतना धृती, एतत् क्षेत्र समाशेन सविकारमुदारुतम. 36 तत्व आहे का बरं. पंचमहाभूत, 6वा अहंकार, महाभूतान अहंकारो बुद्धिर व्यक्तमेवच, 7वी बुद्धी, 8वं अव्यक्त, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. हाताचा विषय चालणं, पायांचा विषय भोजन करणं, डोळ्याचा विषय चावा घेणं, जिभेचा विषय श्वास घेणं. चांगला ऐकतात बरं मुली. काय जिभा, जिभेचा विषय चव घेणं. काय भाजी होती आजची, कोण सांगेल, जीभ सांगते आपल्याला. चावा मारण्याचं काम दात करतात, 32 नाही का. त्याच्यानंतर जग पाहायचं काम डोळे करतात, हाताने टाळी वाजवली जाते, पायानं चालायचं काम, अर्थात 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 अधिक 5 10, 10 इंद्रियांचे 10 विषय 20, आधीचे 8 28, 29. इच्छा तत्व आहे बरं शरीरातलं, म्हणून प्रत्येकाला इच्छा असते. द्वेष, द्वेष यातलाच आहे, 30 झाले. सुख 31, दुःख 32, पंचचेंद्रिय गोचरा, इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती, हे 7 झाले. 28 आणि 7 35, 36वं तत्व आहे, त्याचं नाव आहे मन. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. मन दिसत नाही, दिसतं का. तुम्ही सांगाल मुकणे महाराज जव्हारून येताना 5 किलो मन घेऊन आले. ते न दिसणारं कोडं आहे. माणूस कीर्तनात बसला तरी त्याचं मन घरी जाऊन येतं, अरे अजून जेवलोच नाही, डाळ थंडी झाली की काय, चपाती बनवली की नाही, काय जेवायला असेल, याचं नाव आहे मन. 36 तत्व. म्हणून संत एकनाथ महाराज देवाचा स्वभाव वर्णन करताना सांगतात, तुझे पाय माझ्या चित्तामध्ये इथे येऊ दे. याला अंतःकरण चतुष्टय सांगतात. अंतःकरण इथं आहे, अंतःकरण. देवाला अंतःकरण नाही, त्याला नाही, तुम्हा आम्हाला आहे. हे त्या ज्ञानेश्वर महाराज सांगतात, इथे 4 भाग राहतात. 4 भाग, बुद्धी आणि मन, चित्त, अहंकार, हन, हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चित्त, अहंकार, बुद्धी, मन इथं राहतं नाही का. इथून त्याची सप्लाय आहे, कॉम्प्युटरच्या वैरी इथं आहे त्याच्या. आणि म्हणून संत नाथ महाराज स्वभाव सांगत असताना स्वभाव सांगतात, हा जो बाबा आहे, हा जो देव आहे, हा जो परमात्मा आहे, हा अत्यंत भोळा आहे. शिव भोळा चक्रवर्ती. देव भोळा नवलच आहे ना. कधी कधी आपण भोळे बनत नाही.
ट्रेनमध्ये प्रवास करत असताना एखाद्या भिकाऱ्याला 1 रुपयासाठी त्याला सांग चल पुढे, 1 रुपया देत नाही आपण, नाही का? पण हा जगाचा मालक भोळा आहे. कशावरनं भोळा आहे? दृष्टांत पाहू आपण. एकाने पाहिलं, अरे उसळणे गावात जे मंदिर आहे ना, त्या मंदिरावरती जो घंटा आहे ती घंटा सोन्याची आहे. विचार केला 10च्या नंतर कोणी तिथं नसणार. कीर्तन झालं, जेवण झालं की घरी जाणार. पालखी कालच झालेली आहे. मग काय, त्याचा स्वभाव होता चोरी करणं, पेशा होता त्याचा. त्याने ठरवलं आता काही का असे ना या रात्रीला ही घंटा चोरायचीच, घंटा चोरायचीच. बराच अंधार झाला, गावकरी सगळे निघून गेले आणि आता त्यानं संधी साधली, मंदिरात प्रवेश केला. घंटेवरती हात उचलला पण घंटा हातामध्ये येईना. घंटा उंच होती आणि त्याची उंची कमी होती. करू काय, खुर्ची आजूबाजूला दिसत नाही. पर्याय काय? मागचा पुढचा विचार न करता यदा कदाचित गावातल्या लोकांनी पाहिलं तर बिन भाड्याच्या खोली जावं लागेल. मग काय केलं? धावत पळत लगेचच परमात्म्याच्या पिंडीवरती चढला, शिवलिंगाच्या चढला आणि घंटेला हात लावला. घंटा वाजली. अरे देव विचार करतो, देवाला जाग आले. महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती भले भले लोक रांगेत यायचे. कोणी बेलपत्र आणायचे, कोणी दुर्वा आणायचे, कोणी तुळशीपत्र, कोणी फुलं आणायची, कोणी खडीसाखर, कोणी खजूर घेऊन यायचे, कोणी केळी घेऊन यायचे. रांगेत उभे राहायचे. पण हा भक्त किती भोळा आहे. सगळ्यात मोठा भक्त हाच आहे. मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट डोक्यावरतीच चढला. काय भक्त माझा आहे, डोक्यावरती चढला डायरेक्ट. अरे बापरे, एवढी भक्ती. देवानं त्याला हे मोक्ष दिला. इतका भोळा आहे. मुलांना आवडलं बरं, डोक्यावरतीच चढला. ही देवता साधी नाही. फक्त या देवतेनं तिसरा डोळा उघडता कामा नाही, इतकं आपलं आचरण असावं. एकदा का त्यानं ठरवलं आता तिसरा डोळा उघडला, मग तो कोणाचीच गय करत नाही. का? ही देवता नाशाची देवता आहे. म्हणून परमात्म्याची भक्ती खरं तर सोपी नाही. भगवान भोलेनाथांची अजून एक सांगतो, भगवान भोलेनाथांची जी जी मंदिर आहेत ती मंदिरं गावाच्या बाहेर आहेत. आपण त्याला गावात आणलंय का? त्याचं जे राहण्याचं स्थान आहे, ठिकाण आहे, हे गाव नसून, ग्रामपंचायत नसून, पंचायत समिती नसून, नाही का, विधानसभा विधान भवन नसून, लोकसभा नसून, त्याचं जे स्थान आहे हे स्मशान आहे. त्याचं स्मशान आहे. किती बोळा या जीवनामध्ये शंकराला मानलं नाही मानलं त्याला फरक पडत नाही. ऐका बरं, अनेक अशी लोक आहेत त्याला मानत नाही. त्यालाच काय, देवालाच मानत नाही. देवालाच काय, मंदिर दिसलं तरी पोटात दुखतो. अशी लोक आहेत जगामध्ये. पाया पडायला जात नाही, नमस्कार करत नाही, वर्गणी देत नाही, देणगी देत नाही, कोणाला सन्मान देत नाही. तरी देखील हा देव इतका भोळा आहे, इतका भोळा आहे की त्याच्याकडे करोडोचा बंगला असला, लाखांची गाडी असली तरी पाया पडत नाही. देव विचार करतो, जाऊ दे, नाही पाया पडत ना, जाऊ दे, नाही पाया पडत ना, पण एक दिवस तू माझ्याकडे येणार आहेस. आणि देव मागचा पुढचा विचार न करता मनुष्याचा शेवटचं जीवन, शेवटचा काळ, शेवटचा प्रवास त्याच्या घरातून करावा लागतो आपल्याला. त्याचं घर आहे स्मशान. कितीही श्रीमंती जरी आपल्याकडे असली, पण गाडी तिथं ठेवावं लागते, घर तिथं ठेवावं लागतं आणि आपल्याला एक दिवस त्याच्या घरामध्ये प्रवेश करावा लागतो. म्हणून मनुष्यानं सगळ्यांना विसरावं, पण काही घटकांना विसरू नये. जन्मदाते आई वडील, उद्धार करणारे श्री गुरु आणि शेवटची जागा देणारा माझा भगवान शिव परमात्मा, इतका हा भोळा आहे. त्याची पूजा केली नाही तरी चालेल, पाया पडलं नाही तरी चालेल, पण शेवटच्या दिवशी तो त्याच्याच घरात आपल्याला जागा देतो. म्हणून मनुष्य गेल्याच्या नंतर स्मशानात का जायचं, अंत्यसंस्कार वेळी का जायचं, याच्याकरता जायचं. एखादा माणूस गेल्याच्या नंतर अंत्यसंस्काराला का जायचं, तर त्या स्मशानात आपली जागा निश्चित करण्याकरता जायचं. पटतंय ना? त्याकरता जायचं. अरे आज त्याच्यावरती वेळ आली, उद्या मला इथं यावं लागेल, माझी जागा कुठली, जागा पाहण्याकरता प्रत्येकानं अंत्यसंस्काराला जायचं आहे. पण प्रथा अशी आहे, त्या कुटुंबाच्या दुःखात सामील आहोत म्हणून जातो, पण मूळ कारण हे आहे, आपली जागा हीच आहे. मनुष्याने विसरता कामा नये. त्यानं लावलेला भस्म भोलेनाथांनी
लावलेला भस्म वेळोवेळी आम्हाला जबाबदारी दाखवून देत असतो. जर माझ्याकडे आला नाहीस, एक दिवस तुझ्या शरीराचाही त्या स्मशानात भस्म होणार आहे. हे जीवन आयुष्य जगणं एक दिवस भस्म होणार आहे. म्हणून आहे तोपर्यंत शिव कळला पाहिजे, आहे तोपर्यंत सेवा कळली पाहिजे, आहे तोपर्यंत संस्कृती कळली पाहिजे. एवढी ही भोळी दैवत आहे. विठाला विठाला जीवन जगत असताना अनेक माणसं आपल्या नजरेसमोर असतात आणि दुसऱ्या दिवशी ग्रुपला मेसेज येतो, भावपूर्ण श्रद्धांजली. फार दुःख होते त्यावेळी, फार दुःख होतं. अरे काल सोबत होता, चहा घेतला, जेवण केलं, अचानक काय झालं, त्याचं बोलावून आलं की जावं लागतं. आणि म्हणून आहे तोपर्यंत आएगा सो जाएगा. पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला मावळणारच आहे. पण जीवनामध्ये, जीवन जगत असताना आयुष्यामध्ये मनुष्यानं नुसतं न मरता जीवनात काहीतरी शुद्ध कर्म करावं. एखाद्या मुलाला मुलीला शाळेमध्ये दप्तर पुस्तक नसेल, कपडे नसतील, हे चांगलं कर्म करावं. एखादा महात्मा सज्जन पुरुष भिकारी आपल्या दारात आला तर घोटभर पाणी तरी पाजावं. ट्रेनमध्ये पहा, ही लोक जी भीक मागणारी असतात ना, त्याच्यावर खरंच काही नसतं हो, खरंच काही नसतं. भाग 1 आणि भाग 2 पिक्चर आलेत पहा, तुम्हाला आठवतात का? अक्षय कुमारचा दुसरा पिक्चर तो वकिलांचा, आठवतात का तुम्हाला? नाही आठवणार तुम्हाला, कारण आपला तो विषय ना अध्यात्माचा. पण त्यातून घेण्यासारखं काहीतरी राहतं. अनेक फिल्म सिटीमध्ये चालू घडामोडी सगळ्या गोष्टी दाखवत असतात, नाही का? त्यामध्ये काही लोक स्टँडवरती झोपतात रात्रीच्या वेळेला. अचानक एक मुलगा पिऊन येतो आणि गाडी अंगावरती घेऊन जातो. साधी लोक असतात ती. आणि म्हणून थंडीच्या काळी, थंडीच्या वेळी जात असताना जर एखादा थंडीत कुडकुडत असेल, त्याला एक 100 रुपयाचा ब्लँकेट घेऊन दिला, तेच पुण्य आपल्या पदरामध्ये. आज अनेक गोष्टी होतात बरं. तुम्ही आम्हाला जेवायला देणार आहातच, अन्नदान होते, हे ज्ञानदान आहे. मानधन देणार आहात, हे द्रव्यदान आहे. मानधन नसून, पैसे नसून दानातला प्रकार आहे. श्रवण भक्ती हा दानातला आहे. हे कार्य करताय, ज्या कार्याची दखल जरी मंत्र्यांकडे नसली पण ही देवाच्या परमात्म्याच्या दरबारात आहे. आणि म्हणून जीवनामध्ये मनुष्याने विचार करावा, एक दिवस मला त्याच्या दारात जायचंय, त्याच्या घरात जायचंय, मग जीवन सुखकर व्हावं. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एक मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. काही लोकांनी जीवनामध्ये चांगलं कर्म केलेलं असतं, आजही आपण त्यांना विसरत नाही. पहिल्यांदा मी नाव घेतलं सिंधुताई सपकाळ. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या कमी वयात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आजही राजे आमच्यासाठी देव आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी समाधी घेतली आळंदीला. जा कधी गेलात तर. 22व्या वर्षी काय वय होतं? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. नामदेव महाराज सांगतात, एक तरी ओवीचा अनुभव घ्या. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. अर्थात ही लोक देवपुरुषच असतात, परमात्म्याचे अवतारच आहेत. 750 वर्ष झाली. त्या काळी काही लोकांनी ज्ञानेश्वर महाराज भिक्षाटनाला जायचे, मधुकरी मागायला जायचे, दरवाजे बंद करायचे. कोणी शेण टाकायचं, कोणी चिखल टाकायचं, कोणी शिवा द्यायचे. पण आज 750 वर्ष उलटून त्या ठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येतात. गेले दिगंबर ईश्वर विभूते, गेले दिगंबर ईश्वर विभूते. हो राहिल्यात कीर्ती जग माझी, हो राहिल्यात कीर्ती जग माझी. विभूती राहिल्या ते कीर्ती जगा माझी. मनुष्य गेल्याच्या नंतर शरीर लपतं, पण त्यानं दिलेलं प्रेम, त्यानं केलेलं कर्म अजरामर असतं. कबीरदास महाराज वर्णन करतात, सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती है पर किरत कभी न जाए. माणसाने केलेली कीर्ती, कर्म, प्रेम, कार्य अजरामर असतं. अरे काका होते बरं, गेले पण त्यांची आठवण येते. माणूस गेल्याच्या नंतर, मेल्याच्या नंतर किमान 10 लोकांनी चांगलं सांगावं असं माझं मत आहे.
फार जगानं चांगलं सांगावं असा काही विषय आहे. गावातल्या 10 लोकांनी चांगलं सांगावं माणूस चांगला होता की माणसाचं जीवन सफळ झालं. मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी देवाचे कारणी देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी देवाचे कारणी देवाचे कारणी देवाचे कारणी. मनुष्य देह मिळालाय ना त्याचा उपभोग घ्या. पशु पक्ष्याने मिळालं नाही बरं, पाप पुण्य त्याला कळत नाही, पण मनुष्याला कळतं. 100 वर्षाची कालमर्यादा मनुष्याला दिलेली आहे. 100 वर्षांची गोळ्या औषधं खाल्ल्या तर नाही का 100 वर्षांची कालमर्यादा. आम्हाला वाटतं नको एवढे 100 नको का, जगून करायचं तरी काय. कमी वयात कमी काळात आज मला आनंद आहे. भली भली माणसं आज इथं बसलीत बरं, चांगली चांगली माणसं. अध्यात्माचा छंद आहे, आवड आहे. अनेकदा जीवनामध्ये नाना प्रकारची संकट येतात. पहा बरं, नाना प्रकारची. कधी काळी वडील मुलीला बोलतात, कधी काळी मुलगी वडिलांचं ऐकत नाही, कधी काळी मुलगा आई वडिलांचं ऐकत नाही, कधी काळी बायकोचं आणि नवऱ्याचं भांडण होतं, कधी काळी नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण होतं, कधी काळी ऑफिसमध्ये जाताना अधिकारी कर्मचाऱ्यांचा वादवाद होतो, कधी कधी ट्रेनमध्ये गचागची होते. असंच हे जग आहे. काही संकट येतात. करोनाच्या काळामध्ये लाखो लोक कर्जबाजारी झाली. लाखो लोक. त्यावेळी माणसावरती संकट ओढावतं तेव्हा तो विचार करतो, आता काय करू, आता काय करू, आता काय करू, आता काय करू. नाना प्रकारचे डोक्यात विचार येतात. त्यावेळी काय करायचं? पहिला उपाय व्यक्त व्हा. व्यक्त व्हायला शिका. मनातलं दुःख कोणाला तरी सांगा. वडिलांना नका सांगू, आईला नका सांगू, पण कोणाला सांगू? जो जवळचा आहे, जो विश्वासाचा पात्रतेचा आहे त्याला सांगा. दुःख कमी होते. कोणावरती विश्वास ठेवाल? जगावरती तर निश्चितच नाही. असं तुम्हाला वाटेल तर देवाला सांगा. मंदिरात यायचं, दरवाजा बंद करायचा, सगळं दुःख त्याला सांगायचं आणि ढसाढसा रडायचं. तुझं दुःख कमी होते अश्रूच्या रूपानं. अधिक अजून वाटतं मला जगायचंच नाही, काय करू जगून? कर्जबाजारी झाली, हे असं झालं तसं झालं, मनासारखं झालं नाही की माणसाला टेन्शन येतं. त्याला वाटतं सगळ्या जगाची संकट माझ्याच डोक्यावरती आहेत. ज्यावेळी तुम्हाला वाटेल माझ्या मनामध्ये आता अनेक शंका आहेत, आता मला जगायचं नाही, त्यावेळी माणूस शेवटचा पर्याय निवडतो. त्या शब्दाचं नाव आहे आत्महत्या. अनेक लोक या चुकीच्या वळणाकडे वळतात. ज्यावेळी वाईट विचार येतील त्यावेळी काही करायचं नाही. दोघांचं भांडण झालं तरी तेच होतं बरं. आमच्या ग्रामीण भागामध्ये परंपरा आहे, आई वडिलांनी एक शब्द सांगितला, लोक लगेच पुरं मागचा पुढचा विचार करत नाही आणि आत्महत्या करतात. लहानशी हो, लहानशी ज्यांचं वय 20-21 वर्षे पूर्ण होत नाही ती मुलं आत्महत्या करतात. त्यावेळी काय करायचं? काही करायचं नाही. भांडण झाल्याच्या नंतर आपल्या खिशातला मोबाईल, आपल्या हातातला मोबाईल 10 मिनिटे बंद करायचा. जास्तीत जास्त चला प्रपंचात घुसू आपण. बायकोच आणि नवऱ्याचं भांडण झालं नाही का, ज्याचं लग्न झालं असेल ते. भांडण झाल्याच्या नंतर बायको सांगते मला राहायचंच नाही, मला जगायचंच नाही. नवरा सांगतो जा जा जा, मला पण राहायचं नाही, मला पण, मी पण चाललो. आणि बायकोनं तर नवऱ्याला कधी टोचून बोलू नये. सर्वस्व जबाबदारी त्याची असते, सांभाळ करणार तोच असतो. आणि नवरदेवानं पण तिची काळजी घेणं काळाची गरज आहे. का? घरी गेल्याच्या नंतर खायला प्यायला तीच देते, याचं नाव संसार आहे नाही का. मग भांडण दोघात झाल्याच्या नंतर 10 मिनिटे मोबाईल बंद ठेवायचा. कुठे गेली असेल ती विचार करते, कुठे गेली असतील. 11व्या मिनिटाला जेव्हा तुम्ही मोबाईल चालू कराल ना, ते शब्द प्रेमाचे येतील आणि खरं प्रेम सुरू होईल. भांडण झाल्याशिवाय प्रेमाची किंमत कळत नाही. पण त्यावेळी चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. त्यावेळी अध्यात्माकडे वळायचं. अरे संत ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास झाला, लोकांनी शिव्या दिल्या, शेण टाकलं, चिखल फेकला. ज्ञानेश्वर महाराज राग यायचा, हॉर्न बंद, ताटीचा दरवाजा बंद करायचा आणि कुटीमध्ये शांत बसायचे.
त्यावेळी लहानशी मुक्ता ही लहानशी बहीण ती मुक्ता माऊलीला उपदेश करायची. अरे ज्ञानदादा वय होतं 16 वर्षांचं, योग्याला शोभत नाहीये. ज्ञानदादा का बरं असं करतोस, तुला शोभत नाही. लहानशी मुक्ता ते उपदेश करायची. त्याला वाङ्मयात ताटीचे अभंग असं म्हटलं जातं. अध्यात्माकडे वळायचं. आपलं दुःख सांगत असताना जगाला सांगायचं नसेल तर नका सांगू, देवाला सांगायचं. देवाला दुःख सांगितलं की ते दुःख हलकं होतं. याच्याकरता मंदिराची निर्मिती आहे. आपला विषय होता मंदिरातला जो परमात्मा आहे त्याचा स्वभाव भोळा स्वभाव आहे, नाही का. स्मशानात त्याचं स्थान आहे. बरं, त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं, हे शिवपिंड आहे, हे रूप आहे. प्रतिमा जी असते हे रूप आहे, पण त्याचं स्वरूप कुठलं आहे. अध्यात्मामध्ये 2 शब्द आहेत. रूपाचा भोलेनाथ वेगळा आहे आणि स्वरूपाचा वेगळा आहे. कोणी केदारनाथला जर गेला असाल, केदारनाथला आपल्या जमिनीपासनं 18,000 किलोमीटरचा प्रवास आहे वरती. समुद्र सपाटीकरणापासून 18,000 किलोमीटर वरती आहे. 18 किलोमीटर वरती चढायचं, पुन्हा तेवढेच किलोमीटर खाली यायचं. गेलो होतो, श्वास गुंतला होता. देवा गेलो रे आता. दुकानात जायचो, फ्रुटी प्यायचो, परत अरे देवा काय चाललंय काय. बरं, ते पाणी बिसलेलीची गरज नाही. सगळ्या डोंगरातून जे पाणी निघतं ते बिसलेलीचं गार गार पाणी. आणि सगळ्यात आवडता मेनू तिकडचा आहे. कोणी गेला असेल तर मॅगी मॅगी, नाही का. आणि भाजी बटाटे आणि कोबी, बटाटे कोबी. एका ठिकाणी मुक्काम झाल्याच्या नंतर आमचा एक जोडीदार म्हणे आता काय करायचं, चांगल्या हॉटेलला जेऊ का. आम्ही मुंबईकर मुंबईकरांना स्टँडर्ड लागतं, नाही का, चांगलं लागतं मुंबईकरांना. त्याला सांगितलं देख सब बॉम्बे वाले अच्छे से बनाना भैया, अच्छे से बनाऊंगा. त्यानं चपाती आणली, भाजी आणली, राईस आणलं, डाळ आणली. अरे म्हटलं हे काय, सगळ्यात चांगलं जेवण म्हणून हेच आहे. काय कोबीची भाजी आणि बटाटा आणि त्याला टाकीभर पाणी. म्हटलं हे काय नाही, अन्न पुन्हा ब्रह्म. म्हटलं घ्या सेवन करा. काय हौस करायची ते तिकडे गेल्याच्या नंतर पालघरला. इकडे काय बोलायचं. पण तो भोले बाबा पांडवांना जेव्हा दर्शन दिलं तेव्हा म्हसोबा रूपात दिलंय. तिथं शिवपिंड नाही, असा दगड आहे. 2013ला आपदा आली, 1,00,000 लोकांची वस्ती वाहून गेली. 2013 केदारनाथ टाका, तुम्हाला लक्षात येईल युट्यूबला. 1,00,000 लोकांची. ज्या घोड्यावरती बसलो होतो त्या घोड्याला विचारलं काय रे दादा 2013ला कुठे होतास. म्हणजे महाराज काय झालं, रात्री 2 वाजता घोड्यानं आवाज दिला. मला आवाज दिला. विचार केला घोडा का बरं आवाज देतो. त्याच्या स्वरात, आता मी काही घोडा नाही, त्याच्या स्वरात आवाज दिला. दरवाजा उघडला तर घोड्याच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं. नदी वाहत होती, गंगा वाहत होती. विचार करण्यासारखा विचार आहे. काय विचार करण्यातला विचार आहे. इथं पाणी येईल का, समुद्र तिकडे आहे ना. 5 मिनिटे पुढे गेल्याच्या नंतर 18,000 किलोमीटर तिथून गंगा कशी काय प्रकट होईल, नदी कशी येईल. जिथं परमात्मेचं स्थान आहे त्याच्या डोक्यावरती ते बसलेले आहे ना. ती त्याच्या दरबारात, त्याच्या भूमीमध्ये जर आपण चुकीचे वागलो तर तो असाच वाहून नेतो. 1,00,000 लोकांची वस्ती. आणि महाराज घोड्यानं मला वाचवलं. पाणी पाहिलं, ज्या कपड्यावरती होतो त्याच कपड्यावरती घोड्यावरती बसलो, टांग मारले आणि वरती निघून गेलो. म्हणून आज मी जिवंत आहे. त्यानं ठरवलं 3रा डोळा उघडायचा, जग कुठल्या कुठं जाईल. मग जरी कठीण देवता असली पण नाथ महाराज अभंगात सांगतात ही भोळी देवता आहे. बरं, त्याचं रूप साहेब, आता आपण बसलोय, माझं रूप मी फेटा लावलाय सफेद, हा कमरपट्टा आहे, धोतर लावलेला आहे, नाही का. त्याला नेहरू शर्ट सांगतात. हे कीर्तनकाराचं रूप झालं. पण त्याच्या रूपाचा आपण विचार करू. पार्वती मैयाचं आणि भगवान भोलेनाथांचं लग्न ठरलं. पत्रिका पाहिली, सगळं झालं. मग पार्वती मातेनं भगवान शिवांना पाहिलेलं नव्हतं. हे जुनी परंपरा आहे. त्या काळी पत्नीनं पतीला न पाहता लग्न व्हायची. तो काळ होता पूर्वीचा. लग्न ठरल्याच्या नंतर आता वरातीचा दिवस उजाडला. ऐका बरं. उजाडल्यानंतर पार्वती मैयाच्या मैत्रिणी विचार करतात, नवरा आधी आम्हाला पाहायचा आहे. आपल्यात पद्धत आहे ती, नवरा आधी आम्हाला पाहायचा आहे. तिकडनं वरात आली.
वरात आल्याच्या नंतर त्या मैत्रिणी पाहू लागल्या, वरात आली वरात आली वरात आली. पण वरातीच्या आधी आधी वऱ्हाडी येतात ना वऱ्हाडी. हा, आधी वऱ्हाडी येतात. पाहू लागली, अरे वऱ्हाडी आले वऱ्हाडी आले. पण त्या वऱ्हाडीच्या हातामध्ये हत्यार होती, हत्यार वस्तू होत्या. मैत्रिणी पाहतात, अरे वऱ्हाड वेगळंच आहे, नवरा कुठे आहे मग. बरं, भोलेनाथ त्याचं जर स्मशान ठिकाण आहे, घर त्याचं स्मशान आहे, तर वऱ्हाड कोण असेल? हा, भूत. भूतवेताळ नाचती, भूतवेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गज धर्म व्याघ्रंबर, गज धर्म व्याघ्रंबर. युक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, वऱ्हाड आलं. पाहतात मैत्रिणी, हे तर भूत आहेत. भूते वेताळ नाचती, नाचत चालले ते. भूतच ना शेवटी ती. म्हणून गावात भूत नसावी, गावात भूत नसावे म्हणून आपण त्याला बोलवलंय. तो आला की भूत राहत असं नाही, तो आला की भूत येतात. का? त्याचं वऱ्हाड आहे ते. मैत्रिणी विचार करतात, जर वऱ्हाड असं आहे तर नवरा कसा असेल. आणि मग भोले बाबा आले. गळ्यामध्ये साप आहे, डोक्यावरती गंगा आहे, नाही का. महाराजांनी प्रमाण दिलं, गजा धर्म व्याघ्रंबर, कंठी झोबे वासुकी हार. त्याला घाबरतो, पण तो त्याच्या डोक्यात गंगा आहे, सगळं स्थान आहे, वाघाचं कातड धारण केलंय. हा देवच वेगळा आहे, देवच वेगळा आहे. त्याचं रूप आणि स्वरूप जगा वेगळं आहे. आणि म्हणून जर कोणी उपवास करत नसाल, तुम्हाला विनंती आहे, उपवास करायला शिका. का? त्याचं स्थान आपण गावात मांडलंय. एकादशी नका धरू, तो आमचा नियम आहे. संकष्टी तर तुम्ही धरतातच ना, मार्गशीर्ष धरतातच ना, सोमवार करत चला त्याच्याकरिता. हा शब्द मुकणे महाराज लक्षात ठेवा. जर तुम्ही 7 सोमवार केले, पुढे जाऊन 16 सोमवार व्रत केले, अनुभूती काय येईल तुम्ही मला मोबाईलवरती सांगायची. अध्यात्माचं सांगतो बरं. अखंड आमचे सोमवार चालू आहेत, अखंड नियमच आहेत ते. 16 सोमवार केल्याच्या नंतर प्रचिती काय येईल, तुमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. काल आम्ही जिथं होतो तिथं इच्छापूर्ण महादेव होता. एकानं सांगितलं, देवा तुझ्या दरबारात उत्सव होऊ दे. 8,000 लोक कीर्तनाला होते. सगळ्यांची इच्छा पूर्ण करणार आहे. 16 सोमवार व्रत, सकाळी उपवास धरायचा, संध्याकाळी जेवायचं आहे. भगर खायची नाही सोमवारी, साबुदाणा चालतो. फळं का, ज्यूस प्या, दूध प्या, नाना प्रकारचे भोग आहेत फळामध्ये, नाही का. पण उपवास धरायचा त्याच्याकरिता. 1 दिवस आठवड्यातला त्याच्यासाठी द्याल ना, 2 फायदे. विज्ञानामध्ये पोटाला आराम मिळतो, अध्यात्मामध्ये ऊर्जा मिळते, माणूस चार्जिंग होतो. काय? ऊर्जा प्राप्त होते. ही जी देवता ही जगा वेगळी आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, हा जो परमात्मा आहे हा भोळा आहे. तो भोळे असल्यामुळे त्याचा उपवास करा, माझा आग्रह आहे. काय अनुभव येईल? युट्यूबला ईश्वर महाराज मुगने नाव टाकलं की तुम्हाला भराभरा कीर्तन दिसतील, त्याच्यात माझा नंबर आहे. मी म्हणालो टीव्हीवरून आमचा प्रवास आहे, नंबर आहे युट्यूबला. ही जी देवता ही भोळी देवता आहे. मनातल्या इच्छा यायचं, त्याला प्रगट करायच्या, त्याला आवडीचं द्यायचं. काय? त्याला राम नाम आवडतं. आणि म्हणून पुढचा शब्द आहे काय? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम, तया न बाधे क्रोध गाम. त्याला परमात्म्याचं नाव आवडतं, त्याला पैसा लागत नाही, इतरत्र काही लागत नाही. अभिषेक करतो तो आपल्या मनानं करतो. पण त्याच्या जवळ डोकं टेकवलं, अजून पुढे हे जे मस्तक तिथे टेकवलं ना, ते हे बदलतं बरं. एखाद्याला वाटतं माझा फुटकं नशीब आहे, मला नवरीच मिळत नाही, मला नवरच मिळत नाही, नोकरीच मिळत नाही, घरच बांधता येत नाही. डोकं तिथं टेकवाल ना, तर हे बदलल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता तो इथं आलाय. अनुभव घ्या तुम्ही. तुका म्हणे चांगुणी सांगे,
चाकून सांगे मोज अनुभव आहे अंगे, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे, मुळात ही जी देवता ही भोळी देवता आहे. विठाला विठाला चला 5 मिनिटात कीर्तन आपण संपूया. नाथ मारत पुढे सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते वाचे वदता शिवनाम. मुखाने म्हणा शिवनाम, शिव शिव मुखाने म्हणा. मुखाने शिव शिव म्हणाल ना तर पाप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. घेऊ ना 5 मिनिट. हा, वाचे वदता शिवनाम. पहा बरं, शिवनाम नाम शब्दाला विशेष महत्व आहे. व्याकरणाला तिथं व्यवहारामध्ये सांगितलं जातं, ज्ञानेश्वरांची भाषा आहे, उपजली या बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेविलेली नावेशी ओ देतो उठी. मला जेवायला जायचंच आहे, तुम्हाला जायचंय जेवायला, मला अजून प्रवास करायचा आहे 3 तास. व्यवहारात लहान बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर जोपर्यंत आपण त्याला नाव ठेवत नाही तोपर्यंत ते बाळ गुलू गुलू पाहत नाही. आपण नाव ठेवतोय पिंट्या, हाक मारली की बाळ आपल्याकडे पाहत. कलियुगात फक्त नाव, कलियुगाचं हे चिंतन आहे. थोडक्यात आपण घेऊ आणि आपण पुढे चर्चा करू. कलियुगात परमात्म्याच्या नावाचा गजर करणे सोपी साधना आहे. गाडी चालवता चालवता नामचिंतन करायचं, घरात स्वयंपाक बनवता बनवता नामचिंतन करायचं, ऑफिसमध्ये राहता राहता नामचिंतन करायचं. परमात्म्याच्या नामामध्ये सार्थकता आहे. तुमच्या आमच्या नामामध्ये काय सार्थकता आहे? एक दृष्टांत सांगतो. एका घरात 4 मुली होत्या. ऐका बरं. एकीचं नाव होतं फाटेली, दुसरी तर तुटेली, एक सडेली आणि एक मरेली. ऐका बरं. फाटेली, तुटेली, सडेली, मरेली. त्यांना पाहण्याकरता एक वर आला. वर उसरणी गावाचं नाव आहे ना, ते विसर तुम्ही. वर आला आणि मग तो नवरदेव आल्याच्या नंतर त्या मुलीच्या वडिला सांगितलं, पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले, पाहुणे आले, या 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 पाहुणे या, पाहुणे या, पाहुणे या. त्याने इच्छा होती एकीच तरी ठरवू दे ह्या वर्षात. पाहुणे आल्याच्या नंतर पहिल्या मुलीला हाक मारली. पहिल्या मुलीला पाहुणा आला की आपण बसायला खुर्च्या देतो ना आपण, साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा खुर्च्या दिल्या आपल्याला. पहिल्या मुलीला हाक मारली, तुटेली तुटेली खुर्ची लेके आओ. समजतं ना माझी भाषा? तुटेली खुर्ची लेके आओ. हो मामाजी, तुटलेली खुर्ची कुठे देता? असू दे ना, त्यापेक्षा उभा आहे मी, खाली बसताय का? हो खाली बसतो. मग दुसऱ्या मुलीला हाक मारली, फाटेली 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 चटई लेके आओ. मामाजी फाटलेली चटई कशाला मला? नाही का, मुलीची नाव आहेत बरं. बसा तरी, उभा आहे मी, त्यापेक्षा बरं आहे. ही तुटलेली खुर्ची फाटलेली चटई तुम्हालाच ठेवा, मी उभा आहे. आणि मग काय घेणार तुम्ही? चहा घेणार का? चहा घेणार का? हो म्हणे, चहा घेऊ थोडासा. आता विचार केला, काय करू काय करू. मग तिसऱ्या मुलीला हाक मारली, सडेली 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 चाय लेके आओ. हो मामाजी, सडलेली चाय अजिबात नको. चौथ्या मुलीला हाक मारली, मामाजी काय चाललंय? हो पाहुणे, लांबून आला, दूध तरी घ्या. साहेबांनी खूप आग्रह केला होता, आमच्या महाराजांनी फक्त घेतलं बरं, दूध तरी घ्या. चौथ्या मुलीला हाक मारली, मरेली 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 गाय का दूध लेके आओ. हो मामाजी, मेलेलं गायचं दूध कोणी काढता का? जसा तो पाहुणा उसळणीमधून पळाला, परत कधी आलाच नाही. तात्पर्य नावाला फार विशेष किंमत आहे. तुमची आमची नावं काय? तो हनुमंतांनी रामाचा जय जयकार केला, जय श्रीराम असाच होता ना का? कसं जय श्रीराम जय श्रीराम. आणि मग करवणी उडाण केले लंकेचे शोधन. तेव्हा लंका शोधली, जाळी लंका, धन्य धन्य म्हणे तुका. ज्यावेळी जय श्रीराम नावाचा जयघोष केला, नावाला एवढी किंमत आहे. कलियुगात देवाचं नाव घ्या, फक्त शिव 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 तुम्ही म्हणालाय ना, कीर्तनाचं सपोर्ट झालं. त्याच्या पलीकडे काही आपल्याला काही करायचं नाही, काही घ्यायचं नाही. आपल्याकडे भविष्य पाहणारे येतात, ताईंनो येतात ना. एक महात्मा भविष्य पाहायला आला. आल्याच्या नंतर त्याने पाहिलं, अरे माता माऊली गरोदर आहे. हो ताईसाहेब ताईसाहेब, जवळ्या जवळ्या जवळ्या, आपण भोळे देशातले, भोळ्या देशातले आहोत ना, आणि त्याची पायी गावात भोळे म्हणून. ती ताई लगेचच आली, मैया तुला 8वा महिना चालू आहे का? हो म्हणे बाबा. उजवा हात बघू, उजवा हात बघू. हात पुढे दिला. हा, ही बघ रेस दाखवते. आता यावेळी तुला मुलगा होणार आहे. आता तुला यावेळी मुलगा होणार आहे. ताई सांगते, बाबा जर मुलगा नाही झाला तर? मग तो महात्मा सांगतो, मग मुलगी तरी नक्की होईल.
अरे मुलगा किंवा मुलगीच, हे भविष्य. अरे कलियुगात नाम का घ्यावं? भविष्य माझ्या संतांनी सांगावं. नाथ महाराज, तुकोबराय, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई, जनाबाई त्यांनी सांगावं भविष्य. ऐका बरं भविष्य. कलियुगाची दादा तुम्ही ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी, भ्रतार सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकुन सांगावा निर्धारी. 5 वर्षांची बाळ भ्रतारा मागेल, 6 वर्षांची नारी गर्भीन होईल. थोर थोर पर्वत उडून जातील, 18 पगड जाती एका ठिकाणी जेवतील. शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. आजही काही भागामध्ये हा प्रकार चालू आहे. 5 वर्षांची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षांची नारी गर्भी न होईल. का असं घडतंय? कलियुगाचं भविष्य हे संतांनी लिहिलंय. हे भविष्य आहे. म्हणून का नाव घ्यावं? का नाम घ्यावं? ज्या मुखामध्ये शिवनाम आहे त्याला कली नाम सर्प काही करत नाही. कलीचं काम आहे कलुषित कार्पण्य. जर कुटुंबात वादावाद चालू झाला, समजायचं कलीने घरात प्रवेश केलाय. आणि म्हणून कली घरात घुसू नये याच्यासाठी एकमेव उपाय शिवनाम जपायचं, त्याच्या पाया पडायचं. दृष्टांत सांगतो आणि सेवा संपूया. मुंगूस आणि सर्प याचं भांडण होतं. सख्खे भाऊ पक्के वैरी नाही का? मुंगूस आणि सर्प पाहिलं का तुम्ही? कधी पाहिलंय तुम्ही? मोबाईलला तर पाहिलं असालच ना. हा हा हा, मुंगूस आणि सर्प माझ्या गाडीत घेऊन आलो मी दोघे. जाताना देऊन जातो तुम्हाला मी, नाही का? मित्र आहेत माझे खास, ते भेटतो आम्हाला मुंगूस. आम्हाला वाटतं मुंगूस भेटला बरं चांगलं काम होईल. कुठं चांगलं काम होतं? तो मुंगूस आणि सर्पाचा भांडण झाल्याच्या नंतर मुंगूस आणि सर्प, सर्पाला सगळे घाबरतो पण मुंगूस घाबरत नाही. मुंगूस दनाफण करतो, रक्त बंबाळ करतो, तरी देखील सर्प उभा राहतो, फणा काढतो, त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. ऐका बरं उदाहरण. पण सर्प मुंगूसाला काही करत नाही. उलट मुंगूस सर्पाच्या शरीरातून रक्त काढतो. पण सर्प तयारी दाखवतो, बघ दंश करेन, हा दंश करेन. तसा कलियुगातला जो नामधारक आहे, कलियुगातला जो माणूस शिवाचा जप करणार आहे, शिवाचं नाम घेणार आहे, जो नाम घेणार आहे ना, त्याच्यावरती कली नाम सर्प फक्त फणा काढेल, मात्र त्याला काही करू शकत नाही. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, तोबार कुमाये, विठोबा रखुमाये, तोबार कुमाये, विठोबा रखुमाये, तोबार कुमाये, तोबार कुमाये, तोबार जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. सर्वांनी हात उंच करा. असे वा वा वा, पुरे झालं झालं. एक मृदंगाला लावा फक्त, हा मृदंगा याला लावा. हा राहू द्या, 4 वाजेपर्यंत असेच. टाळी वाजवायच्या, भजन करायचं सगळ्यांनी. वा, हा मृदंगाला हार घाला. कृष्ण तुझा एक फोटो काढा. नमः शिवाय, नमः शिवाय, शंभो शंकर नमः शिवाय. जय हो. नमः शिवाय, शंभो शंकर नमः हा नमः शिवाय, नमः शिवाय, शंभो शंकर नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, शंभो शंकर नमः हा शिवाय, शंभो शंकर नमः शिवाय. शंभो शंकर नमः ओ शिवाय, शंभो शंकर नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, शंभो शंकर नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, शंभो शंकर नमः शिवाय.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वाडीला आलो होतो, तिथून आता हा प्रवास वाढला. देवाच्या कृपेनं संतांच्या कृपेनं कुठे कुठे जायला मिळेल. तुमची माझी ओळख नसताना नातं नसताना इथे आलोय. ही अध्यात्माची किंमत आहे बरं, हे अध्यात्माचं देणं आहे. आणि म्हणून लहान मुलं आहे. खरं तर कीर्तन परंपरा वक्त्याच्या मुखातून एक दोन शब्द इकडे तिकडे होतातही, सवयीचा परिणाम असतो. आणि म्हणून खरं तर देवाकडे विशेष प्रार्थना मागणे. हे देवा, हे आमचं गाव उसरणे नावाचं गाव, या गावाला सुख मिळू दे, धन मिळू दे, संपत्ती मिळू दे, संस्कृती वाढू दे. आणि एक विशेष प्रार्थना की या सगळ्या भाविकांच्या डोक्यावरती तुझ्या कृपेचा हात सदैव राहू दे. अधिक आपला उत्सव चंद्र सूर्य अशा पद्धत टिकू दे. देवाकडे प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा जय विठ्ठल जय हरी. आ भोगिलेले कुले बेडी वाकोडे उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या पुला क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया कैकिंकरा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम. तुकाराम 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 पार्वती पदे हर हर पार्वती पदे हर हर पार्वती पदे हर हर. महाराज, आपण आपल्या सुश्राव्य आणि सुंदर अशा आवाजाने आमच्या ह्या सन्मान मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मन अगदी भरून टाकलं. आपण पहिल्यांदाच इथे आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपलं सुंदर कीर्तन आज आमच्या कानाची गोडी वाढून गेलं. तर परत कधी वेळ येईल तेव्हा नक्कीच आम्ही तुम्हाला बोलू आणि तुम्ही इकडे यालच. आमचे हे छोटे मोठे सर्व जे कार्यकर्ते होते आमचे, ह्यांना तुम्हाला छोटीशी संख्या वाटली असेल, पण आमची ही छोटीशी संख्या अगदी मनापासून कीर्तनासाठी इकडे उत्सुक होती. आणि तुम्ही त्यांचं मन अगदी खुश केलं, त्याबद्दल धन्यवाद. मी सर्वांना विनंती करेन की छोटासा अल्पोपहाराचा कार्यक्रम आहे, तर महाराज आपण सुद्धा घ्यावं आणि तदनंतर आपण जेवणासाठी जाऊया. अगोदर थोडासा कार्यक्रम अल्पोपहाराचा कार्यक्रम होईल. सगळ्यां